काय उन्हाळा करमत नाही बघ गावात. काय रे श्याम याला निवांत बसला. काय करतो मग? अरे उन्हाळ्यात करमत नाही राव गावात, आहे की नाही? हा राव व्हायला दिवस बोरच जाऊ राहिलेत. उन्हाळा पडला नाही असंच होतं बरं का, सगळं भुसाट भुसाट वाटत. शेतीचे कामं उरकलेत सगळे, त्यामुळं काय हा ना राव लय बोर चाल का काय. आज जाऊ ना मस्त टिंग 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 धुंबा गिनिंग टिंग 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 टिंग. अरे शेजारच्या गावाला. काय तिथं? काय म्हणजे जत्रा. अरे हा आज आहे का? मग म्हसोबाची यात्रा. अरे लय मोठी यात्रा भरती राव झाले. जत्रा काय खतरनाक भरती. मग कसं असतं बोर तामाशा बिमाशा. आपण दरवर्षी जात असतो डेपुटी, आपण मजा करत असतो, आहे की नाही? कोणाचा यावेळेस तमाशा? कोणाचं म्हणजे आपला यो मंगलाबाई बनसोडे. होय. नितीन भाऊ. अरे वा 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 वा, लयच भारी असतं राव त्यांचं तापा. काय नितीन आता मग राहायला गेला. किती वय झालं तरी बी अजून जसं तसंच, आहे की नाही? मंगलाबाई बनसोडे कशी अंग आली तो बघितलं का. नाच नाही करायचा भाऊ. होय. हा आयला मग आता जावं तर लागन राव, असं बी काही काम नाही. मग जाऊ दे मरू तेवढा तरी एन्जॉय होईल. डेपुटीला गळी पाडू आपण. कुणाला? डेपुटीला. मग गाडी नेता येईल ना त्यांची. हा गाडी नेऊ भाऊ. एक तर पावसाचं वातावरण यायला बी होईल. हा ना राव, यामध्ये आभाळ येते, मध्येच ऊन पडते, वातावरणाचा काही काळा ना. डेपुटीला करू तयार करू, आणि जाऊ मग तमाशाला. टँग 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 टँग, तुझी टांग माझी टांग, तुझी टांग माझी टांग. चल डेपुटीकडे जाऊ. चल. पाहिलं का, डेपुटी समोरून आले ना. राम राम जोडी. आवडलं का नाही? कशाला आवरायचं? आवड पोटी टांग 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 धुंबा ढुंपडंग 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 बनसोड यांचा तमाशा कुठे? बघा विसरले काय तुम्ही? शेजारच्या गावची यात्रा म्हसोबाची केवढी मोठी असती. अरे ती आजची यात्रा आहे काय? मग दरवर्षी अरे, जातो कसं काय आपण. विसरलो गाडी मी. मी विसरलो, तू जायला ध्यान आलं बरोबर. आता चला मग डेपुटीकडे जाऊन नियोजन करू लगेच. मस्त लय करू, लवकरच निघू. दुपारी पालात मस्त पैकी मटणाचा बेत, संध्याकाळी राड पाळणे, आणि मग आगामा, आणि त्याच्यानंतर तमाशा. यायला भारी गंमत करू, पण पैसे घ्यायचे सोबत. तुम्ही असलो काय करते पैशाची? म्हणजे दरबारला मीच करतो श्याम्या. जरा एखाद्या दिवशी तुम्ही बी जरा हात दिला करा ना. तुम्ही तिकीट काढा. हा तिकीट काढले का आपण संध्याकाळी मग मस्त ते राड गाडीची मजा घेऊ. दुसऱ्या दिवशी गाडी उतरतो आखाड्यात. माय तिकीट काढल्यानंतर मग मी तुमची उसनी देऊन टाकीन तिथे. झाल्या, तू हागाव्यात पुसते दीक्षिण तवा माय उसने देशी. मी जितणार नाही काय बघ. गाडी घेऊ मोठी, टेन्शन नाही होय. मोठ्या गाडीला लय लांब जत्रा नाहीये, बुलेटवर जाऊ बरं का. दुसरी तुम्ही तो टू व्हीलर घे. मोठ्या गाडी लावायला जागा राहत नाही, लय जत्रा भरती ती. दोन दोन गाड्या कुठे लावायच्या? अरे पण गरज काय आहे? आपण कशाला तरुणपणात जात होतो सायकलीवर, तसं मोटरसायकलीवर जाऊ ना. आता मोठे झालो ना आपण. अरे आपला दादा, रुबाब दिसला पाहिजे ना डेपुटीचा. काय नाही, आपल्या गावच्या जत्रा आहेत, काय रोबाब नाही दिसायचा. आपण मस्त टू व्हीलरवर जाऊ. तुम्ही म्हणताय तसं आहे ना, पालातलं मटण खाऊ, राड गाडग्यात बसू, तमाशाला जाऊ, आणि मस्त तमाशा बघू. चालतंय. फक्त जास्तीच्या पैशाने. आलं बा, तेच. बरं ठीक आहे बाबा, ज्याच्या त्याच्यात ज्याच्या त्याच्या. नाही माझ्याकडे नाही. अरे पण आज खर्च करते, ते नंतर हिशोब करू ना आपण. आम्ही कुस्ती खेळून जितलो लय नाही मग जत्रा आहे देऊन टाकीन. तू आहे ना, तो जरा बरं आहे, ज्या आल्याचं तिकीट बिकीट मी काढील बरं का. तो होता तो काढ. निदान तो आगामा झालो. माझं मी कसं आहे, काढतो. पहिलवाने मला आगाम्यात नेतो तो. माझा रोबा वाढतो दर्शी. आता सुकलेच जरा दंड थोडे. ते आता हे राहिल्यात, कोया राहिल्यात बारकाल्या. कोया राय नका पण डाव काच धरतो आपण. विषय काय? बुईटी. हा, नांगरत धरे तो वैद्यवाराच्या समोर होता घरी. संध्याकाळी आज जाऊ. मावशे आले का? चालू करीत आहोत आजच्या वगाची गणगवळण. आवरून ठेवा चला. चला आता. प्रस्तुत करता आपल्या समोर सादर करते एक छोटीशी गवळण. घागर घेऊन गागर घेऊन निघाली पान गवळण. ठुमकत ठुमकत चालली डोलत. शामराव इकडे या. ठुमकत ठुमकत चालली डोलत वाऱ्याच्या डोलत. चालेल भाऊजी, काय चाललं काय तुमचं? कुठं चाललं ते? कुठं बघ आता जत्राला. लगेच निघाले होते. जायचं थोड्या वेळाने आता. हा मग एक काम करा ना, माझ्यासोबत चला ना, मी पण चालले. काय तुझ्या सोबत काय आला? अरे आमचं नियोजन झाले डेपुटी. आम्ही तुला सांगतो आता दुपारीच निघणार आहे. आलात मस्त पैकी मटण खाणार, मग हागामा, मग त्यानंतर राट पाळण्यात बसणार, आणि मग संध्याकाळी टँग टँग टांग 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 टांग. आपल्या समोर सादर केले प्रस्तुत करता मंगलाबाई बनसोडे. बस करावं. काय चाललं तुमचं?
पण मी काय म्हणते माझ्यासोबत आले असते ना, माझी बहीण राहते तुम्हाला माहिती तिथंच. तुझ्यासोबत येऊन काय मजा येणार आहे? हो पण तुम्हाला माहिती का मस्तपैकी मटण करणार आहे कोण? माझी बहीण आणि ते त्यांची तर मस्त जेवण बिवण करू आपण. आम्ही पालात खाणार आहेत. आम्ही पाला डेपुटी चारणार आहे. हो, सगळा खर्च डेपुटी करणार आहे माया. अहो मी करते ना तुमचा खर्च, तुम्हाला काय लागणार आहे? सगळा खर्च मी करते. चला आपण माझ्यासोबत चला. होय आणि त्यात मटण म्हणजे मटण मग तुम्हाला भाजी बिजी परत पिवळं काढून ठेवण, मसाल्याचं आपण म्हणतो ना फ्राय ते पण करून ठेवायला चांगलं वेगळं. तुमचा काय खर्च असेल तो मी करते. मग राट पाळण्यात हो मी आहे ना. होय. मग येडे तू श्यामे, तुला डोकं चालितो का नाही रे तू? तिथं गेल्यावर सगळी बहीण खर्च करी, त्यांच्या गावची जत्रा मानल्यावर मारू दांडी डेपुटीला. आणि ते डेपुटीला म्हणू नका माझ्यासोबत चाललेत म्हणून. नाही 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 ते डेपुटी तुम्हाला सोबतच घेऊन जातील. काहीतरी वेगळं कारण सांगू. काय सांगशील पण आता? आहे ना ज्या आल्या तर पोट खराब झालं. अहो पण मागच्याच पकडला गेलो होतं माहित नाही का तुम्हाला? आता यावेळेस कसं काय पकडून देतो ना आपण ह्यावेळेस एक काम करा, गुडघ्यापासून खाली पायच गळाले असं सांगा. कशी गळायची आता गुडघे? अहो गुडघे दुखत आहे, पोटऱ्याला ते गोळे आले असं सांगा. हा, तुम्ही खोटं बोलल्यात लय पट आहे, ते सांगायची गरज आहे का आपल्याला? मातीचा गोळा बांधू पायाला. गोळे बांधावं लागत असता का गोळ्या यासाठी? पण नक्की ना? अहो 100%. मी तुम्हाला कधी हा म्हटलं त्याच्यानंतर नाही कच झालं का? एवढं आहे. हा ए, सुगंधा, सगळा खर्च माझा, फक्त सोबत चला आपण मस्त एन्जॉय करू. तिथं गेल्यावर बदलायचं नाही बरं का? नाही हो. मग तू काय कर, पाहणावर खेळून झाला हा. की तू आपली मग तुझ्या बहिणीकडे जाय. आम्ही तमाशाला जाऊ. चालेल. आहे की नाही? हा, होय तमाशाला भाग येत नाही ना म्हणून. असं काही नसतं जातात, पण मग मी नाही जात कधी. मी बसल माझ्या बहिणीकडे जाऊ. चालतंय. हा. झाल्या चला आता मग आम्ही करतो झाला मग चल. लवकर आवरून द्या हा. अरे आलोच. कर श्यामा, का रे जायचंय ना? पुढे जाता काय झालं आता? शाळेने घातला ना घोळ. काय केलं झालेन? काय काय खाचा आबार चाबार काय माहित नाही. हा, जुलाब लागले की हातपायच गळाले कमरापासून खाली. उभाच राही नाही. 2 तासात? आत्ता भेटले ना तुम्ही मला 2-2.5 तासापूर्वी? तोच मला म्हणला जायचंय मस्तपैकी असं तसं करायचं. आणि घरी जात जातच मला पोटात दुखायला लागलं. अचानक कळ मारली हा. आणि 7-8 बाऱ्या गेला. झालं. काय खातोय काय माहिती राव. मी म्हणलं आता निघायचं थोड्या वेळाने म्हणून मी तयारीत गाडी चार्जिंगला लावली. याला सांगितलं म्हणलं आता माझ्या जेवणाचं करू नको. आता झालं नाही तर काही मजाच नाही डेपुटी. काय राव मूड घातला मी. एवढा मूड मध्ये होतो ना. मी लय दिसत नाही. आता नितीन भाऊ बनसोडेला भेटायला मिळेल, ऐकायला भेटन जरा. राव मी पण लय लावण्या आनंदात बघता येत्यान, काय आता वग काय बघता करावं? येईन. दोघं जाऊ ना. आपण हा? नाही ते झाल्याशिवाय मला नाही मजा येत. अरे मी आहे ना. काय मी काय माकडे काय? आणि जाल्याला ये होता. तसं नाही. मग? झाल्याच्या ना आमचं कसं जरा थोडे धागे जुळतेत ना. तुम्ही बसत नाहीत काही नाहीत. आपले आमच्या संग. धागे बी जुळून घेऊ. मी फक्त ह्या धाग्यात नाहीये पण शेवायचे धाग्यात आहे ना. त्याच्यामुळेच ना मग मामा त्याच्या मूड नाही येत ना मला. अरे रामभाऊचा पाल आहे ना, त्याला सांगितलंय मी. त्याला फोन केला मला 1.5 किलो मटन मस्त शिजून ठेव. आई सगळं सांगितलं खरं पण तुम्ही ते नाही जुळायचं. जाऊ द्या डेपुटी. अरे याडा झाला काय? मूड घालू नको. नाही एक तर मी याच्यामध्ये सगळ्या बायकोला तयार करून निघलोय. तू कधी बसता बघ. नाही आता नाही शक्य व्हायचं डेपुटी. तुम्ही चालेल जाऊ दे. तुला कुठे तुला लागली? जाल्याला सोडून येडे काय तुम्ही. मला पाचायचं नाही मग व्हायचं काही कार्यक्रम नको. जाऊ दे बघा तुम्ही. मूड घातला गाडा. एवढा मूड मध्ये होतो मी. म्हणलं आज लई दिवसातून तमाशा बघायला भेटन. अरे 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 कसं डेपुटीला पटील मी. डेपुटी मला म्हणतो कामातले पटाई ती पण तुम्ही. कुठे हिंड आता बुळीनी? अरे कुठं नाही. मग आम्ही जत्रेला चाललो. जत्रेला तिघ मग मी येऊ का? कशाला? काय होतं तुमच्यासोबत? मला काय नाही चल. पण आता आम्ही निघालो रे. तुला वेळ लागेल आवरायला सावरायला आहे की नाही? आवरलेलं आहे ना मी. आणि अशा कुठे काय नाही कपडे घालून येते तर चांगले कपडे घालून ये ना. बरं आम्ही काय करतो पुढे ना फाट्यावर थांबवतो. हा मी येतो आवरून. मग तू आवरून ये. बरं चालतंय. कोणाला म्हणू नको. नाही हा काय होतं गावात माहित झालं की बाबाट होतोय गोष्ट. बरोबर आहे. मी कोणाला म्हणतो का माहिती तुम्हाला? नाही त्याचं हायचं. हा जेवायची बिवायची सोय सगळी काही टेन्शन डबा बिबा घेऊ नको. नाही हा आलोच. तमाशा आहे. ओढू नको ना पापा. हे झालेला खरंच काही कळत नाही. मोठे पुढे सांगितले कानात सांगितलं. पण तो मोठ्याने वराडा ना. नाही हळूच. गावातले लोक काय म्हणतील? नाही सुगंधा बी चालले की तमाशा पाहिला. जाय तू वय इथून. जातो पटकन येतो आवरून. हा थांबा तिथं बरं का. आता तो आला सोबत तर मग आता एवढा स्वयंपाक करायला लावायचा का माझ्या बहिणीला? तूच म्हणली चल. हा आता तुम्ही पटकन म्हणायचं ना नको नको म्हणून.
बरं जाऊ दे आता आपण बघू चला. चला. योगेश काय हो काय करतो काय नाही हो चाललोय तमाशाला चाललोय आता तमाशाला चांगले कपडे नाही अरे मला बी यायचं जाऊन दोघ जण आपण तुम्ही कायला मग अहो, आम्हाला जायचंय आम्हाला कोणला अहो, सुगंधा जाल्या शामराव ते ना फाट्यावर थांबलेत मला म्हणे दुसरे कपडे घालून ये आम्ही तोपर्यंत थांबतो तिथं अरे ज्याला जुलाब लागले तर मला म्हणले शामराव त्याच्यामुळे तू येणार नाही म्हणले म्हणून मी कॅन्सल केलं त्यांच्या बरोबरच जुलाब नाही मग कायच काय तो एकदम टकाटक आहे मला म्हणे हा का? तमाशा, अशा भयान आपत्या हा. एक नंबर म्हणे बरं बरं कुठे आहेत ते फाट्यावर थांबलेत मला म्हणे कपडे बदलून ये बरं जाऊ बरं आपण जा तू ये जाऊ ये कपडे बदलून हा ते कोणाला सांगू नका बरं का हा नाही सांगत खावा यायचा यो घ्या उगीच त्याला म्हणलो बा आपण चल म्हणून. खरे नारळ बघत होतो नारळ बघतोय हा तो मागवतो नारळाचं पाणी पडत होतं मला म्हणला येऊ कोण हातपाय गळाले न तुला चालता येईना हा चांगला उभा राहिलाय ना ह्या ह्या करतोय गोळ्या खाल्ल्या 50 रुपयाची एक 50 रुपयाची जाणाऱ्याची गोळी खाल्ली काय तुला बंद व्हायची अरे काय बना चालल्यात सकाळच्या बारी माझ्याकडे आले मला म्हणले आपल्याला तमाशाला जायचे जत्राला जायचे पालातलं मटण खायचे मला ना दिलं आणि इथं ते सुगंधाताई बरोबर चालले का म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं होय डेपुटी अहो आधी आमचं ठरलं होतं जायचं आणि मागून मला म्हणते त्याचे पाय कमरापासून पाय गळाले तर त्याला चालता येईना आणि ह्यो बी लय चतरा रे तू मला म्हणतो डेपुटी जाले जर नसलं तर मला करमणार नाही बघितलं का झालं काय असं तो खरंय ना मग सुगंधाताई म्हणल्या मला सोबत चला हा आणि त्या म्हणल्या खर्च बी सगळा करते मी तुमचा. हा का म्हणजे खर्चाच्या मागे चालला होई तू तुला मी खर्च तसं करत नाही, नाही म्हणलो सोबत नव्हतं ना कोणी त्यांना म्हणलं मग जाऊ द्या. हा, मीच म्हटलं डेपुटी हा का मी काय चावणार होतो का तुला तिथं ह्याच्यात का खर्च करीत नाही का मी दरबारला खर्च करीत नाही का तुला तू देऊन जमला चांगला मूड होता राव म्हणलं मस्त तमाशा बिमाशा बघता येईन लय दिवसातून तमाशाला चाललोत जत्रा अनुभवता येईन तर लगेच मला मूड घातला अयो डेपुटीला पण घेतलं का हा घेतलं हा. मला योगेशमुळे समजलं नाही तर मला काय समजत आहे तुम्ही चालले म्हणून तुला म्हटलं होतं काय म्हणलं होतं म्हणजे काय सांगितलं होतं काय आख्या गावाला डेपुटीला म्हणू नका जत्राला चाललो म्हणून नाही नाही अरे लाज वाटायला पाहिजे देवाला काय मला तुम्हाला करमुळेल धरून यायचं होतं काय तुमच्या बरोबरच यायचं होतं ना बरं जाऊ ते पुढे चुकलं आमचं. हा चला ना तुम्ही चला ना सुगंध काय चला कपडे तुझे आले आता शांत बसा तुझ्यामुळेच होतं सगळं. काय लय चॅप्टर नको बनू आम्ही एका फाटक्यात खाली पाणी मी कुठं पिंगळलो होतो याचा प्लॅन होता सगळा मला माहिती आहे सगळं कोण प्लॅन शिजितं आणि कोण प्लॅन मध्ये येतं ए, सुगंध. आणि कोणामुळे प्लॅन बदलतो तू ये ना योग्याला घेऊन जाय आता जाऊ दे. चल योगेश हा चला जाऊ यांना नाही यायचं कोणाला जा ना आता. त्यांना नाही यायचं त्यांना जुलाब लागले त्यांना जरा जनाराच्या 2-4 गोळ्या देतो जुलाब बंद व्हायच्या जपून जा कुठं चला तमाशाला 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 चला माझ्या बरोबर जमन का तुम्हाला तमाशाला मग आता आहे का तुमच्यासाठी तर मग तिला जा म्हणलं ना. आणि आधी मला ना दिलं हा सकाळी आता मला सोडून चालले होते अहो जाऊ दे ना झाला विषय संपला आता तो आता आपण जाऊ ना चला ना. नाही आता मूड गेला मला जायचं नाही आता हो, जमलं. नका डेपुटी. तसं नका करू आता म्हणजे मग हाई काय म्हणते ते हातचं गेलं ना हे झालं ते. आता तुमचं इन्सल्ट केल्यावर कसं होतं माझा मूड घातला मी चांगला नटून थटून बसलेलो होतो हा बायकोला सांगितलं तर बायकोला मी सांगितलं आमचं कॅन्सल झालंय परत तिला 15 मिनिटं तयार करायला जात आम्ही चाललो होतो म्हणून काय सांगायचं तिला तुम्ही बिना काय सांगायचं म्हणजे एकटं जाऊ का तमाशाला मला म्हणलं लय नादिक दिसताय तुम्ही एकटे तमाशाला चाललेत म्हणून मी तुमच्यावर लोटलं होतं म्हणलं या दोघांना तमाशा बघायचा आहे मी त्यांच्या बरोबर चाललोय मग आता आहेत ना आम्ही दोघं आता असं नका करू उगा ना मग ती बी गेली नाही तुम्ही नाही नाही म्हटलं आता इथून माझ्या बरोबर चला आणि तिथे तमाशा मला जत्रात गेलो मला परत सोडून द्या एकटा हिंडू द्या डेपुटी अख्खा जत्रा नाही हो नाही तिथे कोणी भेटलं नातेवाईक मग चालले तिकडं नाही 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 हा, तुम्हाला बादराव जर माया बरोबर आले तर माया बरोबरच परत माग यायचं हा मध्ये असं कुठं पळायचं नाही तुम्हाला मटन बिटन खाऊ घालीन मी लय हावऱ्यासारखं लोकांच्या कंदुऱ्याकडे नका पळू तोंडाला जरा बोळे घाला चला चला आता मी घरी सांगून तिथं फाट्यापाशी येतो चल